नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजचंच काही बाही या गप्पांच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करते. आज माझ्याबरोबर गप्पा मारण्यासाठी मी ज्या पाहुण्यांना आमंत्रित केलेलं आहे ते त्यांना म्हणजे समाजभान तर आहेच आहे, सामाजिक जाण चांगली आहे आणि राजकारणाबद्दलही त्यांची जाण चांगली आहे किंवा राजकारणाचं चांगलं भान आहे असं म्हणता येईल असे श्रीयुत तुषारजी दामगुडे. तर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. आणि आज म्हणजे ह्यांच्याशी गप्पा मारताना ना इतिहास असू देत किंवा साहित्य असू देत, संस्कृती असू देत, राजकारण असू देत, सिनेमा, म्हणजे असा चौफेर व्यासंग ज्यांचा आहे त्यांच्याबरोबर आज मी गप्पा मारणार आहे. तर मला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही इतिहासातून MA केलेला आहे. हो. तर त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपण इतिहासावरच बोलूयात. चालेल. आता जे इतिहासाचं विकृतीकरण म्हणजे वापर राजकारणामध्ये म्हणा किंवा समाजकारणामध्येही इतिहासाचा खूप विकृत वापर केला जातो, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नमस्कार. सर्वप्रथम कुलकर्णी मॅडमने जे सांगितलं की माझा खूप काही व्यासंग आहे ते थोडंसं खोडून काढतो की मी किंवा आपण सगळेच आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टीचे विद्यार्थी असतो आणि आपण शिकत जात असतो. आपल्या अनुभवातून आपल्याला कळत जातं. तसं मी या सगळ्या विषयांचा विद्यार्थी आहे. त्यातून मला जे काही थोडंफार समजतं त्यावर मी बोलेल. कदाचित काही चूक असेल, काही बरोबर असेल. तर आता प्रश्नाकडे वळतो की इतिहासाचा वापर आज केला जातोय चुकीच्या पद्धतीने. त्याला अनेक मागे काही कंगोरे आहेत. सर्वप्रथम एखादी कृती व्यक्ती करतो त्याच्या मागे हे असते की त्यातून त्याला काय लाभ होणार आहे किंवा त्याचे काय परिणाम होणार आहेत. मग ती एखादी संस्था असेल, व्यक्ती असेल, एखादा देश असेल, एखादा राजकीय पक्ष असेल, तर त्यानुसार ते ठरतं. काही परिणाम हे सकारात्मक असतात, काही परिणाम हे नकारात्मक असतात. तर प्रत्येक समाजामध्ये तुम्हाला आढळेल की काही एक समाज विघातक काही तत्व त्या समाजात अस्तित्वात असतात. तर ही जी समाज विघातक अस्तित्वात असलेली तत्व आहेत त्यांना या समाजामध्ये अराजकता पसरवायची असते. मग त्या समाजामध्ये जे कुठलं सरकार असेल, तिथे ज्या कुठल्या न्याय यंत्रणा असतील, तपास यंत्रणा असतील, त्याच्या विरोधात तिथल्या नागरिकांना चिथावून त्यांनाच त्या विरोधात उभं करायचं आणि एक तिथं गृहयुद्धाची परिस्थिती निर्माण करायची. असं एक नवीन आधुनिक तंत्र त्यांनी विकसित केलेलं आहे. त्याचाच एक भाग म्हणजे इतिहासाचं विकृतीकरण करणं. तर आपल्या भारतीय याच्यामध्ये आपल्याला दिसेल की खूप पुरातन आपला देश आहे, खूप जुनी संस्कृती आहे, घेण्यासारख्या हजारो घटना इथं घडलेल्या आहेत. आणि मग त्याच्यामध्ये काही चांगल्या आहेत, काही वाईट आहेत, काही आपण टाकून दिल्यात, काही अजून आपल्या बरोबर आहेत. तर मग अशा ज्या काही घटना असतील की जिथून समाजाचं विघटन करता येईल, त्याच्यातून काहीतरी हिंसाचार भडकावता येईल, अशा काही घटनांचं विकृतीकरण करायचं आणि त्यातून आपापले राजकीय, आर्थिक किंवा तत्सम प्रकारचे लाभ साध्य करायचे यासाठी ते केलं जातं. पण तुम्ही आता जसं म्हणालात की आपल्याला खूप पुरातन संस्कृती आहे आपली, पण आपण जेव्हा इतिहास म्हणतो तेव्हा तो एका ठराविक विशिष्ट काळापुरताच बांधला गेलाय असं मला जाणवतं नेहमी. शालेय इतिहास असू दे किंवा इतिहास विषय म्हणून जेव्हा आपण शिकतो, मुलांना शिकवतो, तेव्हा तो एक ठराविक काळापुरता म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळ आणि स्वातंत्र्यानंतरची एक 5 वर्ष इथपर्यंतच इतिहास आपण शिक्षणामध्ये अंतर्भूत आहे. तर आपला जो इतिहास आहे त्याच्याबद्दल त्याचं पुनर्लेखन व्हावं किंवा जास्त डोळसपणे इतिहासाची बांधणी व्हावी असं एक इतिहासाचे म्हणजे अभ्यासक नाही म्हणता येणार, विद्यार्थी, तुम्ही जसं म्हणालात की विद्यार्थी आहे मी, तर विद्यार्थी म्हणून तुम्हाला असं जाणवलं का की इतिहासामध्ये फार ढोबळ आणि खूप तुम्ही जसं म्हणालात राजकीय हेतूने प्रेरित आणि काही लोकांचे अंतस्थ छुपे हेतू, स्वार्थ त्याच्यामध्ये असलेला इतिहास लिहिला गेलाय आणि त्यामध्ये बदलाची आवश्यकता आहे? आता इतिहास या विषयाकडे बघताना आपल्याला अनेक अंगाने त्याच्याकडे बघावं लागतं. उदाहरणार्थ काही इतिहास हे
त्याच्यामध्ये अधिकाधिक संशोधन होऊन एका विशिष्ट बिंदूपर्यंत येऊन थांबलेले असतात की ज्याच्यामध्ये अधिक संशोधनाचा काही चान्सच उरत नाही. परंतु काही इतिहास मात्र हे अपडेट होत जातात की जशी कागदपत्र किंवा तत्सम काही गोष्टी उपलब्ध होत जातील. उदाहरणार्थ आपण पुरातन लिपींचं भाषांतर करतो आणि त्याच्यातून काही अर्थ आपणच एक काढतो, पण ते परिपूर्ण असू शकतं का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. कारण एक जी खून तिथं पूर्वीच्या काळामध्ये काही करून ठेवली होती त्याचा अर्थ मी अमुक असं घेतलाय, पण कदाचित भविष्यामध्ये कुठेतरी आणखीन वेगळं काही सापडू शकतो संशोधन की ज्याच्यातून असं कळू शकतं की अरे ती खून वेगळ्या अर्थाने होती. त्याचप्रमाणे आता ज्याच्यातून आपल्या इथं जास्त गोंधळ होतो, आता संभाजी महाराजांचं चरित्राचं उदाहरण घेऊ. फार पूर्वीपासून वेगवेगळ्या लेखकांनी वेगवेगळं लिहून ठेवलं आणि आज आपल्याला असं दिसतं की काही जण आरोप करतात की संभाजी महाराजांच्या चारित्र्याचं काही जणांनी विकृतीकरण केलं. त्याच्या मागे घटना त्या अशा आहेत की मराठा दप्तरामध्ये लाखो कोट्यवधी साधनं पडून होते, ती वाचणारे डोळे मात्र मोजकेच होते. आता एका वेळी कोट्यवधी कागद पडलेत, वाचणारे काही 5-25 जण आहेत, तर ते जसं तो इतिहास वाचत होते त्याप्रमाणे तो अनुवादित करत होते की जो आपल्यासारख्या सामान्यानं समजेल. म्हणजे उदाहरणार्थ अमुक एका ठिकाणी लिहिलं असेल किंवा अमुक एक व्यक्ती अमुक एक ठिकाणी गेला, त्याच्यानंतर 10 वर्षांच्या दुसऱ्या कालखंडामध्ये कदाचित एखादं कागदपत्र असं मिळू शकतं की अरे ते जे लिहिलं होतं ते खोटं असून तो तिकडे गेलाच नव्हता. तर दोन्ही ही वक्तव्य ही खरीच आहेत, कारण जे पूर्वीचं जे सापडला कागद त्याच्यामध्ये तो गेला असं लिहिल्यामुळं ते तसं उल्लेखित झालं. 10 वर्षांनी जो कागद सापडला त्यानंतर मात्र ते आपल्याला कळलं की अरे त्याच्यामध्ये ते खोटं होतं, कारण हा अधिक अस्सल कागद आहे. मग हे तुम्हाला त्याच्यामध्ये असं दिसतं की शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, मराठ्यांचा इतिहास असेल, की जशी कागद उपलब्ध होत गेली तसा तो अपडेट होत गेला. इतिहासाचं पुनर्लेखन वगैरे काही नसतं. इतिहास हा अपडेट होत जात असतो त्याची जशी कागदपत्र उपलब्ध झाली. आता मराठ्यांच्या इतिहासाबद्दल असं दिसेल की बाबा तो 100% घटना घडल्या आहेत, त्याच्यातली फक्त 5-10% उपलब्ध आहेत कागद. आणि त्याच्या आधारावरती आपण जे काही दावे करतो किंवा जे काही असतो, उदाहरणार्थ की हेनरी ऑक्झिंडन नावाचा जो ब्रिटिश अधिकारी आहे तो तिथं राज्याभिषेकाच्या वेळी उपस्थित होता. त्यांनी जे काही पाहिलं ते त्यांनी तिथं नमूद केलंय, म्हणून आपल्याला कळतं की अशी काही घटना घडली होती. आता अजून तर काही कुणाचं काही सापडलं नाही, पण कदाचित एखादा कागद आणखीन रुमाल सापडलाय की ज्याच्यामध्ये दुसऱ्याच्या नजरेतून काही लिहिलंय, तर तो आणखीन अपडेट होणार. याचा अर्थ ह्याने लिहिलं ते खोटं असं होतं का? त्यामुळे जे मूर्ख असा काही आरोप करत असतात की अमुकने विकृतीकरण केलं, तमुकने काही विकृतीकरण केलं, तर विकृतीकरण नसतं, तर त्याने त्या कुठल्या कागदपत्रावरून लिहिलं, त्याला त्या काळामध्ये काय उपलब्ध होतं त्यानुसार त्याने ते लिहिलेलं असतं. प्लस एक इतिहासकार, एक शाहीर, एक नाटककार, एक सिनेमाकार, हे सगळ्यांची माध्यमं, त्यांचं व्यक्त होण्याचं साधन हे वेगवेगळं असल्यामुळं ते त्यांचे प्रेक्षक कोण आहेत, त्यांचे वाचक कोण आहेत त्याप्रमाणे तो व्यक्त करतो. शाहीर हा अलंकारिक भाषेत बोलतो, एक इतिहासकार हा कागदपत्र आणि त्याचे जे पुरावे आहेत त्यानुसार बोलतो. सिनेमा निर्मात्याला त्याचे पैसे वसूल करायचे, तो त्याच्यामध्ये काही घटनांची पेरणी करतो. नाटककार हा नाटक कसं चाललेल त्या दृष्टीने आणखीन काही त्याच्या घटना घालतो. हे तुम्हाला जगातल्या कुठल्याही इतिहासामध्ये बघायला मिळेल. मग ते ब्रिटिशांचा असो, ते फ्रेंचांचा असो, तसंच ते मराठ्यांच्या बाबत पण घडणार. पण आपल्या इकडे तसं न बघता मग तो लिहिणारा किंवा व्यक्त होणाऱ्या व्यक्तीची जात कुठली आहे ते बघायचं आणि मग त्याप्रमाणे पुढं मग गोंधळ घालायचा. तर मी त्या मूर्खांना असं म्हणेल की जर तुम्हाला एवढं ज्ञान होतं तर तुमच्या आजोबांनीच ते कागद का अनुवादित केले नाही? आज तुम्ही जे काही वाचता ते त्या पूर्वीच्या त्या महान माणसांनी स्वतःच्या पोटाला चिमटे काढून ते वाचलं, ते अनुवादित केलं, त्याच्या ह्याच्यावरती आज तुम्ही त्यांच्याशी कुठं भांडता? तर तुमचे आजेपंजे निकम्मे होते म्हणून तर ती वेळ त्यांच्यावर आली ना की त्यांना ते त्यांचं आयुष्य बर्बाद करून हे सगळं करावं लागलं. काही लोकांनी ते बंबामध्ये जाळलं. हा दोष त्या इतिहासकारांचा नाहीये, हा तुमच्या नालायक पूर्वजांचा आहे की ज्यांनी तिथे त्या गड किल्ल्यांवरच्या तुळया आणि दरवाजा आणून त्या तुमच्या दिवाणखान्यांमध्ये बसवले, तिथली लुटमार केली, तोडफोड केली, कागदपत्र जाळली आणि पुन्हा वर म्हणायचं की इतिहास लपवला. अरे लपवलं कसलं? उपलब्धच नाहीये. तो जेवढा उपलब्ध आहे तेवढा दाखवला. तुम्हाला त्याच्यामध्ये फ्रेंच कागद कुठला, मोडी लिपी कुठली आणि फारसी ज्याला कळत नाहीये तो उठून आज इतिहासकार झालाय. मग तुम्हाला हा गोंधळ झालेला दिसतो. इतिहासाबद्दल आपण
जेवढं भरभरून बोलतो, जेवढ्या चर्चा आपण ऐकतो आणि बरेच वादविवाद असतात किंवा इतिहास केंद्रबिंदू असून त्याच्या भोवती प्रचंड वादग्रस्त परिस्थिती उद्भवते आणि भरपूर चर्चा होतात, पण ज्या इतिहासामध्ये जे काही घडून गेले ते सोडून, जसं की गड किल्ल्यांबद्दल तुम्ही आता बोललात, पण त्यांचं संवर्धन करण्यासाठी म्हणून फार काही विशेष प्रयत्न केले जात नाहीत का किंवा जर आता करत असतील तर ते काय पद्धतीचे आहे? आता याच्यामध्ये देखील अनेक वेगवेगळ्या पैलू आहेत. एकतर ब्रिटिशांनी जे ASIR निर्माण केला, त्याच्यामध्ये त्यांनी जे काही त्यांना जे योग्य वाटले त्याप्रमाणे कायदे बनवले. त्यात काही कायद्यांमध्ये थोडं अपडेट करण्याची गरज आहे आणि त्याच्यातून आपल्याला दिसतं की कुणी त्याच्यात फारसं काही करू शकत नाही. बरं, ज्यांना ते काही खाती मिळाली ते स्वतःच त्याच्या बाबत तेवढे कलासक्त नसल्यामुळं, नुकतंच सौ शेफाली वैद्य यांनी एक पोस्ट केली होती. त्या कुठंतरी फिरायला गेलेल्या असताना एकदम जुन्या काळातील ज्याला फार मूल्य आहे असं म्हणजे सांस्कृतिक अशी एक चौकट ती होती आणि ती चिकटटेपने चिकटवलेली होती ASIच्या अधिकाऱ्यांनी. मग त्यांनी ते पोस्ट केली, मग त्यांनी ते सगळं बदललं. मग जिथं असे उदासीन अधिकारी आहेत तर मग तिथं तुम्हाला फारसं त्याच्याबद्दल काही घडलेलं दिसणार नाही. बरं, हे त्यांच्यावर ढकलावं अधिकाऱ्यांवर, तर राजकीय क्षेत्राबाबत तेच आहे. मला सांगा, कुठल्या राजकीय पुढाऱ्याने विकत घेऊन वाचलेलं शेवटचं पुस्तक कुठलं असेल? त्याने कुठंतरी अशा ठिकाणी जाऊन एक आस्थेने कुठतरी जाऊन कुठल्या किल्ल्याला भेट दिली आणि त्याच्यामध्ये पॉलिटिक्सचा काहीच भाग नाहीये असं तुम्हाला किती वेळा आढळेल? बरं, त्यांना तरी का बोलावं? स्वतः नालायक हे इथले नागरिक तरी कुठं मला तेच म्हणायचं होतं. सगळ्याच गोष्टी फक्त राजकारणावरती न थोपवता सर्वसाधारण लोक सुद्धा जाऊन तिथे त्याच्यावरती तुम्हाला दिसेल की नावं खडूने लिहितील, सुनाने लिहितील, कुठंतरी खाल्लेलं काहीतरी टाकून देतील. बरोबर आहे. कितीतरी गड किल्ले स्वच्छ करणाऱ्या मुलांचं मला वाईट वाटतं की ते सगळ्या बिचाऱ्यांना ते का करावं लागतं. तर ते दारूच्या आणि आणखीन कसल्या बाटल्या आणि काही गोष्टी ते तिथं टाकून येतात. बरं, ह्याच्या व्यतिरिक्त पण एक गड किल्ल्यांवर प्रेम आहे असं करून अतिरेकी भूमिका घेणारे ते पण आपल्याकडे काही कमी नाहीये. म्हणजे सरकारने असं ठरवलं की बाबा कुठेतरी टॉयलेट बांधायचंय, कुठेतरी एखादं रोपवे करायचंय की जे वृद्ध आहेत, अपंग आहेत, गरोदर आहेत, त्यांना वर जायचंय. तर ते अशी आक्रस्ताळी काहीतरी भूमिका घेत आहे की आम्ही तर काही करून देणार नाही आणि कुणाला काही, म्हणजे आम्ही तर काहीच करणार नाही पण कुणालाही काही करून देणार नाही. वर त्यांचं बोलणं पण असं असतं की आमच्या छत्रपतींचं जे वैभव आहे ते जगभर पोहोचलं पाहिजे. ते कसं पोहोचलं? तो युरोपियन येऊन तो टॉयलेटला कुठं जाईल? तो ते तुमचं ते घाण ते त्या तळ्यामधलं पाणी पिईल का? तर ते लोक फार त्याबाबत जागरूक असतात. जगामध्ये तर लांबच राहिलो, ज्याला स्वच्छतेची थोडीफार जाणीव तो पण येणार नाही तिथं. बरोबर आहे. कारण आता आपल्या किल्ल्यानं उरलंय काय? तिथं मातीचे ढिगारे आणि हे अशा काही अनावस्था असलेल्या तिथं गोष्टी, म्हणजे आधीच एकतर त्याला म्हणतात ना दुष्काळ आणि त्यात अजून 13वा महिना आला. तर ही सगळ्यांनी मिळून करण्याची गोष्ट असते. ते आपल्या सगळ्यांचं वैभव आहे. मी आज इथं बसलोय, तुम्ही आज इथं बसलाय, ते बसलेलो आहोतच त्या इतिहासाचा एक वारसा घेऊन. बरोबर. म्हणजे काय मला फक्त माझ्या आजी आजोबांचा काही सातबारा नाही मिळाला, तर त्यांनी जी काही कृत्य केली, त्यांनी जे काही केलं ते सगळ्याच घेऊन मी इथं बसलोय. मग आपल्याला त्याचं महत्व कळलं पाहिजे. मी नेहमी म्हणतो की अहो, मी सुनता करायची की नाही आणि माझ्या बायकोने हिजाब घालायचं का नाही, हे 400 वर्षापूर्वी त्या पावनखिंडीतच ठरलंय. तर त्याचा केवढा मोठा आपल्याकडं एक जबाबदारी येते आपली. मग ती फक्त तीच आहे का? मग ही आपल्या ह्या वास्तूंबाबत पण आहे की त्याच्यावरून भांडण करू नका. त्याचा उद्देश तो नाहीये. त्याच्यावरून तुम्ही एकत्र या, त्याच्यातून तुम्हाला काही चांगलं निर्माण करता येईल ते करा. आणि ते करत असताना हा काय फक्त एकट्या दुकट्याचं काम नाहीये. तर तुम्ही ज्यांना राजे महाराजे मालक धाकले धनी म्हणून जे काही मुजरे घालता, ज्यांच्या नावावर काही ते सातबारे आहेत, त्यांना पण त्याच्यामध्ये घ्या. कारण कुठल्या काही या वंशजांनी काही कुठं 2 रुपयाचा दिवा लावलेला मला काही कधी आढळलेला नाहीये. तर ही जी एक आपली घाणेरडी सवय आहे तर ती पण बंद केली पाहिजे. त्याशिवाय होणार नाही. आणि जर त्या वारसांनी काही 2 रुपये दिले नाहीत तर त्यांना पण बाहेर ठेवा. की जो कोणी तो साधा तुमचा आज म्हणजे गेली काही वर्ष मला वाटतं रायगडावरती
भिडे गुरुजींचे धारकरी रोज सकाळी जाऊन ती मानवंदना देतात, दिवा लावतात. ती सामान्य घरातली मुलं आहेत. हो. छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा इतिहास जागवणारी, त्यांच्यावर पुस्तकं लिहिणारी, त्यांच्यावरती व्याख्यानं देणारी, त्यांच्यावर महानाट्य बनवणारी सगळी सामान्य घरातली मुलं आहेत. बरोबर. कुठल्या वंशजाने 4 पुस्तकं स्पॉन्सर केलीत मला दाखवा. हे आपल्याला बोललं पाहिजे. बरोबर. आणि ते सरकारला देखील ठणकावून सांगितलं पाहिजे की हे आम्हाला चालणार नाही की तुम्ही त्यांचं काय वारस आहे म्हणून त्यांना त्या ह्याच्यावरती ठेवायचं. काय केलं मग त्यांनी त्या प्राधिकरणावरती बसून? काहीच नाही केलं. पण जोपर्यंत आपण ही गुलामी स्वीकारलेली असेल तोपर्यंत ह्याच्यामध्ये फरक घडलेला दिसणार नाही. आता बोलताना तुम्ही उल्लेख केला की पावनखिंडीमध्येच आपल्या पूर्वजांनी आपलं जे काय आहे सुकृत म्हणूयात आपण, जे ठरवलेलं आहे तेव्हाच, आणि तो मुद्दा अर्थातच हिंदू म्हणून येतो. आणि तुम्ही काही समविचारी लोकांनी अक्षय हिंदू पुरस्कार मी वाचलं, ते त्याच्याबद्दल थोडीशी तुम्ही माहिती सांगा की तो काय आहे आणि ते देण्यामागची तुमची भूमिका, तुम्ही ज्या लोकांनी हे ठरवलेलं आहे तो पुरस्कार द्यायचा, तर तुमच्या दृष्टिकोनातून हिंदू काय आहे आणि अक्षय हिंदू ही कल्पना तुमची काय आहे आणि तो पुरस्कार तुम्ही कशासाठी देता, त्यामागची भूमिका. आता प्रत्येकाची हिंदू असण्याची एक व्याख्या वेगळी असू शकते. माझी व्याख्या जी आहे ती अशी आहे की त्या प्राचीन संस्कृतीचा वारसा माझ्याजवळ असताना मला त्याबद्दल आदर आहेच. पण याचा अर्थ मी कुठल्या आधुनिक विचारांचा, आधुनिक वस्तूंचा आणि आधुनिक नीतिमूल्यांचा द्वेष करतो असं नसून मी त्यांचा देखील स्वीकार करतो. आयुर्वेद की ॲलोपॅथी याच्यामध्ये माझ्या मनात कुठलाही झगडा किंवा द्वैत भाव नसतो की जे जे योग्य आहे ते आपलं डोळे खुले ठेवून ते स्वीकारलं पाहिजे. म्हणजे कोणतरी धोतर घातलंय म्हणजे तो भारतीय आणि कोणतरी जीन्स घातली म्हणजे तो भारतीय नाही, हिंदू नाही, असं मी काही समजत नाही. आहार विहार, तुमचं खाजगी जीवन ज्याला ज्याला म्हणतो आचार विचार, तर त्याच्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा कुणालाही अधिकार नाही. मग तो हिंदू असो, मुस्लिम असो किंवा आणखीन कुणी असो. माझं सार्वजनिक जीवन आहे ते वर्तन करत असताना माझ्यामुळं या इथल्या समाजाला उपद्रव जाणवणार नाही, त्याच्यातून समाजाचं नुकसान होणार नाही, माझ्या देशाचं नुकसान होणार नाही, ह्याची ज्याला जाणीव आहे ते प्रत्येकाला मी हिंदू मानतो. बरोबर. आता हा झालं हिंदू असण्याचं एक माझी छोटीशी व्याख्या. त्यात बरंच काय पण एवढं पुरेसं आता. याशिवाय आता हिंदू अक्षय पुरस्काराबद्दल मला असं सांगावंसं वाटतं की या देशामध्ये हिंदूंच्या सहिष्णुपणाच्या एक हजारो वर्षांच्या कहाण्या सांगता येतील. पण गेल्या काही काळामध्ये तो सर्व धर्म वडापाव नावाचं जी काही एक रेसिपी आपल्याला दिली जात होती ती अनेक अर्थाने फोल आहे. कारण हा देश एकसंध ठेवायचा असं फक्त मला म्हणून चालणार नाही, इथं राहणाऱ्या प्रत्येकाला ते वाटलं पाहिजे. आता मला असं समाजामध्ये वावरताना दिसतं की हिंदूंची मंदिरं असतील, त्याच्यामध्ये जमा केला जाणारा पैसा, त्यातून निर्माण होणारे हॉस्पिटल्स, त्याच्यातून दान दिले जाणारे कॉलेजेस, इथे सर्वांना मुक्त प्रवेश आहे. परंतु इथं अल्पसंख्याक म्हणून जी काही व्याख्या आहे ते मात्र असं करत नाहीत. ते फक्त त्यांच्या समाजासाठी ते करतात. उदाहरणार्थ रक्तदानाचं घ्या. किती अल्पसंख्याकांच्या भागामध्ये तुम्हाला रक्तदानाचे प्रोग्राम घेतलेले दिसतील. आज आपण अवयवदान म्हणजे आपण डोळे असतील, हृदय असेल, किडनी असेल, याचे दान करणाऱ्यांची जर यादी बघितली किंवा माणसं बघितली तर ती हिंदू समाजामध्ये आढळतात. परंतु ज्यांच्यामध्ये जजमेंट डे, कयामत का दिन किंवा मृत्यूनंतरचं जीवन हे सगळ्या संकल्पना आहेत, त्यामधले कुणी तसलं काही अवयव दान वगैरे करत नाही. ते घ्यायला आहेत, द्यायला काहीच नाहीये. म्हणजे त्यांच्या आर्थिक मदतीपासून ते त्यांच्या अवयवापर्यंत ते कुणालाच काही देत नाही इतरांना. जो त्यांचा धर्मबंधू आहे त्याला फक्त ते देतात. मग हे जे देण्याचं टेंडर आहे ते फक्त काही मी नाही घेतलेलं. या अशा विचाराबद्दल कुणी मला दहशतवादी म्हटला, कुणीतरी मला काहीतरी अतिरेकी विचारांचा म्हटला तरी मला काही फरक पडत नाही. मी तो आहे. आणि अशाच विचारातून आले की मग जो हिंदू हितासाठी काम करतो
तर हित म्हणजे काय, समजा की एक हिंदू बालक आहे अनाथ, की ज्याला शिक्षणाची गरज आहे, त्यासाठी त्याला आर्थिक मदत पाहिजे आणि तो करतोय. आणखीन कोणी असेल की बाबा इथलं जे प्राणी जीवन आहे, म्हणजे गाय असतील, आणखीन काय असेल, त्या क्षेत्रामध्ये काही काम करतोय. कुणी असेल की हिंदू व्यक्तीला आर्थिक सबळ होण्यासाठी कुठेतरी उद्योग क्षेत्रातलं काही काम करतोय. तसे काही आम्ही क्षेत्र अशी वेगवेगळे हे केलेले आहेत आणि त्याच्यातनं आम्ही ते पुरस्कार देतो. त्याची अट मात्र एकच आहे, म्हणजे आम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हा बऱ्याच जणांनी मग ते अमुक हे शाळेत पुस्तकं वाटतात, मग ते अमकं करतायत तमकं करतायत. तर आम्ही स्पष्ट सांगितलं की सर्व समाजासाठी काम करणाऱ्यांसाठी अनेक पुरस्कार आहेत. बरोबर आहे. तर तुम्ही कृपया तिकडे ते आवेदन द्या. इथं आम्ही ठरवून घेतलेलं आहे की हिंदू समाजाच्या सर्वांगीण म्हणजे आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक सर्व प्रकारच्या विकासासाठी, हितासाठी जो काम करतो त्यालाच आम्ही तो पुरस्कार देणार. तो देखील कुठल्याही राजकीय व्यक्तीचा हस्तक्षेप असणार नाही, त्याचा तिथं शक्यतो वावर असणार नाही. हा हिंदू समाजाकडून हिंदू व्यक्तीला दिला जाणारा पुरस्कार आहे. पुरस्काराबद्दल तुम्ही सांगितलं आणि बोलताना तुम्ही एक उल्लेख केलात की माझ्या अशा या विचारांमुळे किंवा इतक्या स्पष्ट व्यक्ततेमुळे मला टेररिस्ट म्हटलं तरी चालेल. पण मी तुमच्याबद्दल असं ऐकलेलं आहे की अर्बन नक्षलवाद त्याच्या विरोधात तुम्ही काम करता किंवा कायदेशीर लढाई सुद्धा तुम्ही काही वेळेस लढलेली आहे. पण मला एक सर्वसाधारण गृहिणी म्हणून असा प्रश्न पडतो की हा अर्बन नक्षलवाद नेमका आहे काय? गेल्या काही एक 10-15 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये ह्या अर्बन नक्षलवादाची व्याख्या खूप जास्त ऐकायला यायला लागली आहे, त्याच्याबद्दल चर्चा जास्त ऐकायला यायला लागली आहे. कारण आधी नक्षलवाद म्हटलं की डावी विचारसरणी इतपत सर्वसाधारणपणे लोकांना माहिती असतं, माझ्यासारख्या महिलेला सुद्धा माहिती असतं. पण हा अर्बन नक्षलवाद हा जो काही प्रकार आहे की ज्याची चर्चा हल्ली खूप जास्त होते, तर त्याच्या विरोधात तुम्ही कायदेशीर लढाई लढता म्हटल्यानंतर मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचंय की अर्बन नक्षलवाद म्हणजे नेमकं काय आणि त्याच्या विरोधात लढाई तुम्ही करता म्हणजे काय करता? तर मी अनेक ठिकाणी ते ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्यातलं थोडक्यात सांगायचं म्हणजे कार्ल मार्क्स नावाचा एक विचारवंत होऊन गेला आणि त्यांनी त्याच्या जे वाचक अनुयायी जे होते त्यांना असं एक मार्गदर्शन करून ठेवलेलं की त्या समाजामध्ये सत्ता तुम्हाला मिळवायची असेल तर कामगार, शेतकरी यांनी एक सशस्त्र उठाव करून ती सत्ता नाही सांगतो मी तिकडेच येतो, तर तो ताब्यात घेऊन तुम्ही ती सत्ता तुमच्याजवळ ठेवायची. हे रशिया, चीनमध्ये म्हणजे रशियामध्ये कामगारांनी, चीनमध्ये शेतकऱ्यांनी उठाव करून ती सत्ता ताब्यात घेतली. त्याचं फलस्वरूप आज आपल्याला तिथं पुतीन आणि जी जिनपिंग दिसतात की जे आजन्म तिथं हे आहे. उत्तर कोरियामध्ये ती किम जोंग उन नावाचा आपल्याला हा दिसतो. भारतामध्ये मात्र जाती व्यवस्था आणि इतर राजकीय जे वेगवेगळे इतर पक्ष आहेत त्याच्यातून त्यांना ते तसं साध्य करता येणं शक्य नव्हतं. मग त्यांनी इथं काही स्ट्रॅटेजी राबवण्याचे प्रयत्न केले, त्याच्यामुळे त्यांना अपयश आलं. तर नक्षलवाद नावाचं असं काही जगामध्ये नाही अस्तित्वात. हे नक्षलवाडी नावाचं जे पश्चिम बंगालमध्ये जे आहे इथून तो नक्षलवाद शब्द आला. मूळ हा आहे माओइझम किंवा त्याला आपण असं म्हणू की मार्क्सिझमचं जे हिंसक रूप आहे. मूळ कार्ल मार्क्सच त्याचा तत्ववेत्ता आहे ना, तर त्याचं ते रूप म्हणून आहे माओ लेनिन आणि कार्ल मार्क्स. तर आपल्याला असं दिसतं की हे दोन प्रकारे युद्ध चालू आहे आपल्या सरकारशी की जे घटनेने स्थापित आहे. ते म्हणजे एक जंगली भागामध्ये आणि एक आहे शहरी भागामध्ये. जंगली भागामध्ये थेट शस्त्र घेऊन आपल्या सीमा सुरक्षेचे जे तिथले अधिकारी असतात म्हणजे सीआरपीएफ असेल, पोलीस असतील, यांच्यावरती हल्ला करून त्यांना मारणे आणि तो क्षेत्र ताब्यात घेणे. शहरी भागामध्ये मात्र त्यांचं काम अशा पद्धतीने चालतं की जेव्हा जंगलामध्ये म्हणजे पोलीस आणि इतर यंत्रणा जेव्हा जंगलामधल्या नक्षलवाद्यांना काही टेन्शन क्रिएट करतील तेव्हा त्यांना सपोर्ट म्हणून तुम्ही शहरी भागात त्यांना मदत करायची. ती कशी? मग काही समजा एन्काउंटर झालंय की तिथं ते एक
सत्यशोधन समिती वगैरे स्थापन करायची, काही वकील वगैरे अशी प्रतिष्ठित मंडळी घ्यायची. तिथे जाऊन हे जे मृत्युमुखी पडलेले आहेत ते आदिवासीच होते, ते नक्षलवादी नव्हते, अशा प्रकारचे अहवाल आणायचे, मग ते युनोमध्ये पाठवायचे, आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये छापून आणायचे आणि देशाला बदनाम करायचं, दबाव आणायचं सरकारवर. साल्वाजुडूम हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. त्याशिवाय आणखीन काय करायचं तर हे जे जंगलामध्ये बसलेले दहशतवादी त्यांना अन्नपदार्थापासून ते त्यांच्या हत्यारांपर्यंत अनेक गोष्टींची आवश्यकता असते. मग ते विविध देशांशी संपर्क साधून, तर चायना, पाकिस्तान, त्यांच्याशी संपर्क साधून नेपाळ किंवा तत्सम मार्गाने ते जे सगळे शस्त्रास्त्र आहेत ती त्यांना जंगलामध्ये पुरवायची. तिसरं आणखीन म्हणजे वैचारिक आणि कलात्मक क्षेत्रातून अशा पद्धतीचं लिखाण किंवा अशा पद्धतीची काही गोष्टी निर्माण करायच्या की ज्याच्यातून ह्या समाजाने निर्माण केलेलं, म्हणजे कोर्ट असेल, पोलीस चौकी असेल, हे जे सरकार आहे हे कुणी एलियनने नाही निर्माण केलेलं, हे आपणच निर्माण केलं 26 जानेवारी 1950ला. तर त्याच्या विरोधात इथल्या जनतेला चिथावणी देऊन उभं करायचं. उदाहरणार्थ वीरा साथीदार नावाचा एक व्यक्ती होता, त्याने कोर्ट नावाच्या त्याच्या चित्रपटातून न्याय व्यवस्थेवरती प्रश्न उपस्थित केले. अर्थात न्याय व्यवस्थेत सगळं आलबेल आहे का, तर नाही. जिथं जिथं माणसं बसलेली असतात तिथं काही ना काही आपल्याला प्रॉब्लेम दिसतात, पण याचा अर्थ न्याय व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त करायची असं होत नाही. पोलीस काही वाईट आहेत म्हणून पूर्ण पोलीस यंत्रणा उद्ध्वस्त करायची असं चालू नाही शकत. सत्तेमध्ये बसलेले काही नेते भ्रष्ट आहेत म्हणून हे पूर्ण सरकारच खाली खेचून इथं काहीतरी कम्युनिस्ट राज्य आणायचं असं नाही करता येणार. तर आपल्याला सगळ्याशी लढाई करायची आहे तर ती कायदेशीर मार्गाने करायची. म्हणजे काय करायचं तर तुम्हाला न्यायपालिका आहे, म्हणजे तुम्हाला दैनंदिन जीवन जगताना काही सिव्हिल प्रॉब्लेम आले तुम्ही नगरपालिकेत जा, आमदारांकडे जा, तुमचा प्रश्न संसदेत मांडा, न्यायालयात जा, पोलिसांकडे जा, या मार्गाने तुम्ही मांडायचंय. तुम्ही उद्या तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि मग मी आता बंदूक घेते आणि मग मी निघते बाहेर, तर इथं अफगाणिस्तान व्हायला फार वेळ लागणार. त्यामुळं शहरी नक्षलवाद म्हणजे जे इथं बसून जंगलामधल्या माओवाद्यांना आर्थिक, मानसिक, वैचारिक आणि इतर ज्या काही प्रकारची मदत करता येईल जे करतात ते शहरी नक्षलवादी. आणि त्याचा प्रसार मग पुस्तकांच्या माध्यमातून किंवा सिनेमाच्या माध्यमातून होतो का? 100% होतो. तुम्हाला अशी कित्येक चित्रपट किंवा पुस्तकं दिसतील की जी पूर्णपणे इथल्या व्यवस्थेला उद्ध्वस्त करून त्यांना हिंसाचाराची चिथावणी देणारे ते आढळतात. आता तुम्हाला ते थेट असं म्हणता येणार नाही, कारण जोपर्यंत एखादा संबंध प्रस्थापित झाल्याचे पुरावे तुमच्याकडे नसतात तोपर्यंत तुम्ही काय म्हणू शकत नाही. त्यामुळे त्याचा त्या फायदा घेतात आणि इथं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं एक हे आहे असं ते सांगतात. पण त्याच कलमामध्ये पुढं असं लिहिलेलं आहे की तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे अभिव्यक्त करताना या देशाच्या सार्वभौमत्वाला तडा जाईल किंवा त्याच्या विरोधात असेल असं कुठलंही वक्तव्य, अशी कुठलीही कृती करता येणार नाही. पण ते आपल्यापासून दडवलं जातं आणि फक्त मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य, म्हणजे आता मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य होऊन मी तुमचा गळा नाही दाबू शकत, कारण ते तुमच्या व्यक्ती स्वातंत्र्यावरती असलेला हल्ला आहे. बरोबर. हा त्यातली तफावत आहे, ही लक्षात घेतली पाहिजे. पूर्वीचे जे सिनेमे, आता सिनेमाच्याकडे आपण वळलोय, तर पूर्वीचे जे सिनेमे होते त्याच्यामधून सुद्धा डायलॉगच्या माध्यमातून असेल किंवा कथेच्या माध्यमातून पण असेल समाजमानाचा आरसा असतात. कुठलीही कृती असू दे, साहित्यकृती असू देत, कलाकृती कुठली, सिनेमा असू देत, तर समाजामध्ये जे काय चाललंय त्याचा आरसा किंवा प्रतिबिंब आपण म्हणूयात. तर काल परवाच मी बेमिसाल हा चित्रपट पाहिला, तर त्याच्यामध्ये अमिताभच्या तोंडी एक वाक्य असं आहे की मुघलांनी आपल्याला काय काय दिलं, जसं की बाग बगीचे दिले, चांगलं वास्तू दिल्या आणि शिल्पकला दिली, शिवाय बिर्याणी दिली. म्हणजे असे डायलॉग्स जाणीवपूर्वक असतील असं नाही, पण तेव्हा एक उदात्तीकरण करण्याचा जो हे होता. तर आता जसे चित्रपट आलेले आहेत, जसं की काश्मीर खायचं असेल, केरला खायचं असेल, मग ह्याच्या बाबतीत एवढी ओरड का होते आणि त्याचं राजकारण का केलं जातं? पूर्वीपासून तुम्हाला दिसेल की विद्यापीठ असतील, साहित्य क्षेत्र असेल, कला क्षेत्र असेल, याच्यावर ते लेफ्टिस्ट
आणि इस्लामी विचारसरणी असलेल्या लोकांचं एक वर्चस्व आहे. चित्रपट क्षेत्रामध्ये पूर्वीच्या काळी बंगाली जोपर्यंत आर्टिस्ट होते तुम्हाला एक वेगळे चित्रपट दिसतील. जसं त्यात इस्लामी लोकांचा शिरकाव झाला तर प्रत्येक गाण्यापासून तर प्रत्येक कुठल्या अभिव्यक्तीपर्यंत इस्लामचं उदात्तीकरण कसं करता येईल. खरं बघायला तर इस्लाम इथं जर राज्य असेल तर ते यांना फाशीवर देतील. कारण काही अलाउड नाहीये त्याच्यामध्ये. संगीताला तर ते म्हणतात की म्हणजे आता जसं तालिबानचं राज्य अफगाणिस्तानमध्ये त्यांनी सगळ्यात पहिलं वाद्य फोडली, ते जे कलाकार होते त्यांना फाशी देऊन टाकली. पण आपल्याला एक असं दिसेल की सर्व समाजातल्या म्हणजे आता आपण बॉलिवूडचं जर उदाहरण घेतलं तर बॉलिवूडमध्ये इथं भारतामध्ये किंवा जगामध्ये होऊन गेलेले शास्त्रज्ञ या विषयावर किती चित्रपट बनवले. म्हणजे रामानुजन चित्रपट बनवायला हॉलिवूडला यावं लागलं. रामानुजन कुठल्या बॉलिवूडवाल्यांनी नाही बनवला. बॉलिवूड कसले पिक्चर बनवतो. बॉलिवूड या समाजामध्ये असलेल्या रेपिस्ट, हातभट्टीवाले, ड्रग डीलर, वेश्या, खुनी, माफिया जेवढे म्हणून अस्तित्वात या देशामध्ये जगामध्ये त्या प्रत्येकावरती यांनी सिनेमा बनवला. तर ते करण्यामागे आता त्यांचं सगळ्यात जास्त भर चाललाय तो समलिंगी संबंधांवरती आणि अंमली पदार्थाचं सेवनावरती. तर त्याचं एक नॉर्मलायझेशन करायचं आणि समाज त्या अराजकतेकडे घेऊन जायचा. माझा थेट आरोपच येतो. कारण गेले कैक वर्ष तुम्हाला ते जर फिल्मफेअर अवॉर्ड जर बघितले तर ते शाहरुख, सैफ अली खान आणि तत्सम दिसत आहे ते म्हणजे जसं काही या पूर्ण समाजाला समलिंगी संबंध हाच त्याचा महत्वाचा एक विषय आहे अशा प्रकारे ते स्किट लिहिलेले असतात. बरं, दुसरी गोष्ट की एकीकडे आपल्याकडे त्या पठाणकोट का उरीचा हल्ला झाला त्यानंतर देखील तो ज्या देशाने घडून आणला म्हणजे पाकिस्तान, तर ते पाकिस्तानी कलाकार त्या फिल्मफेअर अवॉर्डला तुम्ही बोलून त्यांना पुरस्कार देता. आपल्याकडे काम आहे तर मग ते असं म्हटलं जातं की नाही कलेला कसलं हे. ठीक आहे ना. मग कलेला जर कुठलं बंधन नाही तर त्या सैनिकांनी तरी ते कशाला त्यांनी एकट्याने कंत्राट नाही घेतलेलं. तो त्या अतिरेक्यांना येऊन देईल. मग तुम्ही कसे पिक्चर बनवता बघू. तुमच्या थिएटरमध्ये कसे लोक जमतील का तिथे बॉम्ब लागतील. म्हणजे माझ्या एका हाताने तुम्हाला कानफडात ओढायची आणि दुसरा हात म्हणणार नाही ना मी सितार वाजवत होतो असं नाही चालणार. कारण हे महानालायक लोक आहेत. या भारताच्या आजूबाजूला चीन, म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका, अजून एखादा कुठला देश कदाचित मालदीव वगैरे समुद्राच्या तिकडे जर गेलं तर ते दिसतात. या सगळ्या देशांमधून किती कलाकार आणले. बरोबर आहे. अहो या देशांमधले तर सोडा. नागालँड, मणिपूर, आसाम इथून किती कलाकार यांनी आणले. का ती काय माणसं नाहीयेत, त्यांच्याकडे काय कला नाहीये, त्यांच्याकडे काय गायन नाहीये. पण यांना मी त्याला पंजाबी वूड म्हणतो की जर कुठला कलाकार आणायचा, जर कुठला गायक आणायचा तर यांना ते पंजाबी मुसलमान, पंजाबी शीख आणि पंजाबी जाट या पलीकडे काही जग अस्तित्वात आहे आणि त्याच्या पलीकडे काही कुठली संस्कृती इथं अस्तित्वात आहे असं काही वाटत नाही. आणि मग तुम्हाला ते काश्मीर फाईल्स किंवा तत्सम आले की ते म्हणणार ह्याच्यात सत्य कुठं आहे. अरे त्याच्यामध्ये जर सत्य नाहीये तर तुम्ही जे आजपर्यंत दाखवले ते काय डॉक्युमेंटरीज थोडं होतं. असं कुठल्या चित्रपटामध्ये असते की नवऱ्याने मिशी लावली आणि नवऱ्याने मिशी काढली तर बायको ओळखत नाही. असं कुठं घडलेलं कोणी बघितलं का. लहान मुलीला पण ओळखेल अरे माझे पप्पा आहेत तर तुम्ही दाखवता ना. ते जसं ते असतं तसं हे पण समजून घ्या. आता थोडा काळ बदललाय. इथले लोक ठरवतायत सोशल मीडियाचा वापर करून इथल्या त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जे काही प्लॅटफॉर्म्स त्यांना उपलब्ध आहेत त्याचा वापर करून की हे कला असेल, साहित्य असेल, हे सगळ्या ह्याच्यामध्ये कोण चालणार, कोण पडणार, कोण इथं सत्ता करणार हे ते ठरवतायत. आणि म्हणूनच त्यांना ती अस्वस्थता, मग ती टीका की इथं खूप असहिष्णुता वाढलीये, मग इथं आत्ताच जात धर्म बघितला जातोय. अरे आत्ताच जात धर्म बघितला जातोय तर 1947ला काही एकमेकांना हार घातले का. तो जो 10 लाख माणसांना मारलं ते का माझ्या बापाने मारलं का. तेव्हा तर गांधी, नेहरू होता की आणि जिना पण होता आणि सगळेच होते महापुरुष. आज तुम्ही ज्यांना हार घालता मग कशाला तर दंगल झाली एवढी मोठी. या मानवी इतिहासातल्या सगळ्यात मोठ्या दंगलींपैकी ती एक आहे की ज्याच्यामध्ये 10 कोटी लोक विस्थापित झाले. म्हणजे एवढा भाईचारा होता तर मग कशाला घेतलं तो. उलट आता गेली 10 वर्ष झाले आहे का कुणात हिंमत दंगल कर. त्यांना माहिती आपलं घर पाडून टाकतील. नाही तर पूर्वी तर सुकाळत होता बॉम्बस्फोट करणारे, दंगल करणारे, कुणी या कुठेही राहा, कुठेही बॉम्ब लावा.
आता मला वाटतं गेली 10 वर्ष मी कदाचित ती घोषणा पण नाही ऐकली की तुमच्या सीट खाली बघा, तुमच्या आजूबाजूला कोण अनोळखी बसले का बघा. कुठे गेले ते सगळे? हो, सुरक्षितता आहे म्हणजे आहेच ना. म्हणजे ते जे सगळं तो पाठ पडवला जात होता तो पाठ खोटा होता. तो आम्ही नाकारतो. त्याच्या बदल्यात कुणी आम्हाला म्हटलं आम्ही दहशतवादी आहोत, तर आम्ही ते जे कोणी आमच्या समाजाला हितकारक नाहीत, ते जे कोणी हिंसक लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही दहशतवादीच आहोत. दहशतवाद गेल्या 10 वर्षामध्ये कमी झालेला आहे असं आता म्हणजे दहशतवादच काय अशा कारवाया सगळ्या कमी झालेल्या आहेत आणि हे अगदी प्रॉमिनंटली जाणवतं. अगदी लक्षात येतं की गेल्या 10 वर्षामध्ये खूप जास्त सुरक्षितता आलेली आहे. त्यामुळे एक राजकारणाबद्दल सुद्धा एक सजगता आलेली आहे. सर्वसाधारण सोशल मीडियाचा ह्याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे. आमच्यासारख्या सर्वसामान्य बायका सुद्धा भाऊ तोरसेकर ऐकून राजकारण्यांची भूमिका काय आहे किंवा काय असू शकतं, ह्या दिसणाऱ्या राजकारणामागे काय आहे हे समजून घेण्याचा सर्वसाधारण लोक सुद्धा प्रयत्न करायला लागलेले आहेत. तर हा जो राजकारणात झालेला बदल आहे तो सकारात्मक नक्कीच आहे. पण तरी सुद्धा अजूनही धर्म एक असला पाहिजे, पण आपल्या धर्मातलं जे जातीपातीचं राजकारण आहे ना ते अजूनही संपत नाहीये, कमी होत नाहीये. हे खूप चिंताजनक आहे असं मला वाटतं. जातीपातीचं राजकारण कोण करतंय? तर ज्यांचे नाही, विचार करताना करतातच ना की इथे किती ह्या जातीचे सकारात्मक होण्यासाठी आजचं हे राजकारण तुम्ही जे वाक्य वापरलं की हे चित्र सकारात्मक वाटतंय, तर कदाचित तुमच्या विचारसरणीचं आलंय म्हणून तुम्हाला सकारात्मक वाटतं. ज्यांच्या विचारसरणीचं आलं नाहीये त्यांना ते नकारात्मक वाटतंय. आणि असे लोक मग समाजामध्ये कसा भेद निर्माण करता येईल त्यासाठी प्रयत्न. उदाहरण देतो मी. राहुल गांधी भारत जोडो यात्रा काढतायत, पण त्यांचे महाराष्ट्रातले त्यांचे समर्थक बघा, त्यांनी एक नवीन वाद पेटवलाय, उत्तर विरुद्ध दक्षिण. मग त्या भारतामध्ये उत्तर नाहीये का? म्हणजे तुमचे पंडित नेहरू, तुमची इंदिरा गांधी, तुमचं राजीव गांधी, तुमची सोनिया गांधी, तुमचं राहुल गांधी, हा तर आजपर्यंत उत्तर प्रदेशचा होता. मग अचानक तो कुठं सगळं गेलं तुमचं उत्तरेबद्दलचं प्रेम? मग ते जोपर्यंत तुम्हाला सोयीस्कर होते तोपर्यंत सगळं तुम्ही इतरांना वा 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 हा देश एकत्र आहे वगैरे वगैरे. आता लगेच इथं त्यांचं जे समर्थन करतात ते लगेच भय्या झाले का? आणि तुम्ही कसला भारत? अरे तुमच्या मनामध्येच विषय. तुम्ही कधी जवळपास 10,000 शिखांना मारून टाकलं, हिंदूंना निर्वासित केलं गेलं, किती मारून टाकलं त्याची गणती नाही. इथल्या दलितांना कुणी हिंदपणे वागवलं? आजपर्यंत ते पाकिस्तानातले आणि बांगलादेश मधले दलित इथे येऊ शकले नाही, कारण यांनी त्या काळामध्ये निर्माण झाले तो सीए अजून लागू केला नव्हता. तो सीए निर्माण करायचं म्हणजे तो जेव्हा लागू करायचा प्रयत्न केला जातोय तर हे त्याच्या विरुद्ध आंदोलन करतायत. तर ही नालायक माणसं. हा कसला भारत जोडो? अहो हा तुमचं तर भारत तोडो आहे तुम्ही, आणि हे लोकांना कळतंय. त्यामुळे त्यांना ते असं वाटतं की नाही लोक कसे काय बोलायला लागले आमच्या विरोधात. आणि ते मग जातीपातीचं तुम्हाला दिसेल तर मग कुणाच तरी जात काढायची, मग कुणाच तरी गाव काढायचं, मग कुणाच तरी काही संघटनेला नाव ठेवायचं. अरे तुम्ही काय दिलं? समजा RSS वर टीका करतात, 5 वेळा पंतप्रधान झाला त्या संघटनेचा. तुमच्या संघटनेने काय निर्माण केलं? तर काहीच नाही. का? तर तुमची संघटना द्वेषावर आधारित निर्माण झालेली होती. तुम्ही कधी इतर समाजासाठी म्हणजे यांचं पहिलं काय असतं, काय दिलं आम्हाला? अरे तू काय केलं देशासाठी हा खरा प्रश्न आहे. काय दिलं तर काय कुणीही करेल. रस्त्यावर जाणारा पण त्याला काही 2 दिलं तर तो आशीर्वाद देईल. तू काय स्वतःहून कर्तव्य केली ती सांग, मग देण्याचं बघू. कारण देश तुम्हाला इथं श्वास घ्यायला देतोय, हेच खूप दिलं की तुम्हाला. नाही, पण जातीच्या राजकारणाबद्दल मी जो उल्लेख केला ना, कुठल्याही पक्षाचा असू दे, म्हणजे अगदी बीजेपी असू दे, काँग्रेस, म्हणजे आता तुम्ही काँग्रेस बद्दल बोललात किंवा इतर कुठलाही पक्ष, अगदी लोकल आपले जे पक्ष आहेत, कुठलाही पक्ष घ्या, उमेदवार देताना कुठल्या जातीचा आहे, कुठल्या जातीचं जास्त प्राबल्य कुठल्या भागामध्ये आहे हे पाहूनच उमेदवार दिला जातो, ना की त्याचं काम काय आहे. खोटं नॅरेटिव्ह आपले इथले पत्रकार, राजकीय पक्षाचे विश्लेषक यांनी पसरवलेले. त्याचं उदाहरण मी तुम्हाला पुराव्यासहित देतो. आज इथं प्रत्येक जातीच्या स्वतःच्या संघटना आहेत. ब्राह्मण महासंघ आहे, मराठा महासंघ आहे, नवबौद्धांचं स्वतःचं ते एक
आहेच काय रिपब्लिकन वगैरे. म्हणजे जर तुम्ही असं बघितलं तर या सगळ्यांनी इथे राजकारणात हातपाय मारण्याचे प्रयत्न केले. उदाहरण घेऊ आपण की एखादा ब्राह्मण व्यक्ती ब्राह्मण महासंघाकडून कोथरूडमध्ये उभा राहिला आणि एखादा मराठा व्यक्ती मराठा बहुल असलेल्या एखाद्या मतदारसंघातून मराठा महासंघाकडून उभा राहिला, ते किती मतं पडतात तो त्यांना? आता तो आनंदवे नावाचा महामूर्ख इसम उभा राहिलाच होता की कसब्यामध्ये 300. 2 ते 3 लाखाच्या ह्याच्यामध्ये 300 मतं. आता जेव्हा फडणवीस भाजपकडून उभे राहिले मुख्यमंत्री पदासाठी, ते सांगत होते की मी मुख्यमंत्री होणार, मी पुन्हा येईन. त्याचा अर्थ तोच होता ना. तर इथल्या नागरिकांनी जे की मराठा आहेत, जे की धनगर आहेत, जे की नवबौद्ध आहेत, जे की मातंग आहेत, जे की ब्राह्मण आहेत आणि सगळ्या आपल्या 18 पगड जाती, त्या सगळ्यांनी मिळून 288 पैकी जवळपास त्यांचे 105 आणि त्यांचे काहीतरी 50, म्हणजे जवळजवळ 160 आमदार, म्हणजे पूर्ण बहुमत फडणवीसांना मुख्यमंत्री व्हायला दिलं. बरोबर. मग असे किती ब्राह्मण ह्या महाराष्ट्रात राहतात की ज्याच्या बळावरती मुख्यमंत्री होऊ शकतात? तर मग मुख्यमंत्री होताना पण काय त्यांना काय आजच कळलं का की ब्राह्मण आहेत फडणवीस? त्यांना माहिती होतं की. पण कुठं मग शरद पवारांना एक मराठा नेता म्हणून प्रस्थापित केलं जातं. मग कुठं शरद पवारांचे सगळे विरोधक जर बघितले तर ते कट्टर मराठा जातीचे दिसतील. म्हणजे विलासराव देशमुख असतील, अनंतराव थोपटे असतील, संभाजीराव काकडे असतील, तिथले स्थानिक अगदी त्यांचे तावरे असतील आणि खूप खूप घराणे की ज्यांनी शरद पवारांना विरोध केला. शरद पवारांनी त्यांना केला. पूर्ण मराठा समाजाने महाराष्ट्रामध्ये तो जवळपास 32% शरद पवारांच्या मागे की हा मराठा आहे म्हणून असं कधी उभे राहिले तर कधीच नाही. या प्रत्येक जातीमध्ये असे काही मूठभर जातीवादी बसलेले आहेत की ज्यांचा आवाज खूप मोठा आहे. आता काय होतं, आपण शांत ठिकाणी बसलेलो असेल 100 लोक, त्यातले 2 जण जर भांडायला लागले मोठमोठ्या आवाजात, ते 98 जण बिचारे बघत बसतात. कारण सगळेच इथं जर सभ्य माणसं जर राहत असतील तर ते अशा नालायक लोकांशी जाऊन भांडू नाही शकत. ते जास्तीत जास्त मतपेटीतून त्यांचं मत व्यक्त करतात. तर आपल्या सुदैवाने आपल्याला दिसतं की इथला बहुसंख्य जो समाज आहे तो काय अशा व्यक्ती म्हणजे अशा विचारांचा नाहीये. नरेंद्र मोदी नावाच्या इसमाने तो कुठल्या जातीचा आहे आजपर्यंत किती जणांना माहितीये? हे सगळे जे काही राजकीय पंडितांनी बनवलेले सगळे आडाखे आहेत की हा या जातीचा तो तयार आहे, तो बनला की तो ओबीसी आणि ते इले तिथं ते आता कळलं बऱ्याच लोकांना. त्यांनी नाही मोडून दाखवलं का की या 545 मध्ये स्वतःचे जवळपास 350 खासदार निवडून आणणे एक छोटी कामगिरी आहे का? मग ते काय जातीपातीच्या भिंती तोडल्याशिवाय का? हे जे लेफ्टिस्ट आणि अर्बन नक्षल आहेत यांना सगळ्यात जास्त जर भीती वाटतेय तर ती याची वाटते की हे हिंदू लोक स्वतःची जातपात विसरून आता एकत्र व्हायला लागले. ते जे सगळं चाललंय षडयंत्र आणि त्यासाठी मग तुम्हाला जे काही ते आता हातपाय मारतायत ती त्यांची अंतिम लढाई सुरू आहे ना. त्यामुळे ते तुम्हाला दिसतात. ते असं वाटतं की अरे बापरे आपल्या आजूबाजूला आता ह्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये पण तुम्हाला प्रत्येक येईल की मग अमुकने किती दिले, मग तमुकने काहीतरी आदेश काढलाय की मग मी तुमचा आता नवीन छत्रपती किंवा राजा आहे आणि मग आता तुम्ही जाऊ नका. ज्याला त्याला आता मी स्वतःच एक मराठा जातीने तर आम्हाला कोण, मला तरी स्वतःला असं कोण राजा आणि कोणी नाही. माझा एकच राजा होता छत्रपती शिवाजी महाराज. तो गेल्यानंतर आत्ता कुणी आलाय आणि मी कुणा पुढे तरी ते हे करत बसला असं काही नाही दिसणार. आदर आहे बाकीच्यांविषयी, पण मी काही तुमचा गुलाम वगैरे नाही की तुम्ही तिकडून आदेश काढाला ना आम्ही लगेच जाऊन तिथे हे करू. आणि मराठा पूर्ण समाजालाच, हा फार उदार मनाचा समाज आहे मराठा, की त्यांनी आजपर्यंत इथं वेगवेगळ्या याचे म्हणजे बहुसंख्यांक पण असून वेगवेगळ्या याचे निवडून दिले. तो फक्त ते कसं आहे की पूर्वी जर बघितलं पूर्वीपासून तर थोडं एक क्षत्रियत्व असल्यामुळे एक डोक्याचं किंवा एक असं एक गरम स्वभाव आहे, ते पटकन रिॲक्ट होतात. अर्थात तो त्यांचा दोष नाहीये, तो त्यांचा एक भाबडेपणा आहे, असं भावनिकता आहे ती आणि त्यातून ते व्यक्त होतात आणि त्याचा फायदा काही नालायक मंडळी घेतात. पण पूर्ण मराठा समाज असं नाही. हे पूर्ण साम्राज्यच आपलं उभं राहिलं ते त्यांच्या जीवावरती उभं राहिलं. इथले बहुसंख्य आपले जे छोटे छोटे आहेत त्यांच्याशी सामावून घेऊन सगळ्यांनी कसं एकत्र काम केलं. आणि मराठा ही पदवीच तशी बघायला गेलं किंवा जात जर बघायला गेलं तर ती कुठल्या जातीची अशी नसून इथे जे सगळे आहेत त्यांची येते. म्हणजे महाराष्ट्रात जो राहतो तो मराठा आहे. मग अगदी कुणी तुम्ही असाल, मी असेल, आणखीन कुणी असेल, तो जो स्वतःला समजतो आहेच तो आहे. बरोबर आहे. नाही, हे जातीपातीचं आता तुम्ही सांगितलं, पण महाराष्ट्रामध्ये स्पेशली
काही घराणी आहेत अशी राजकारणामधली प्रतिष्ठित घराणी, जसं पवार घराणं आहे. बारामती म्हटलं की पवार, लातूर म्हटलं की देशमुख. अजून अशी कैक उदाहरणं आपल्याला देता येतील की त्यांचे प्रस्थापित लोक आहेत ही राजकारणातली, पण आत्ताची परिस्थिती पाहता त्यांचा जो तो प्रस्थापितता होती ती आता मला असं वाटतं की ह्या गेल्या 10 वर्षातला राजकारणातला जो बदल झाला, मी जे सकारात्मक म्हणाले, आणि जे राजकारणामध्ये नाही आहेत पण ज्यांनी समाजकारण केलेलं आहे अशा लोकांना मेन स्ट्रीम मध्ये राजकारणामध्ये आणण्याचा प्रयत्न भाजप करते, जसं अण्णामलाईचं उदाहरण. पण तसं महाराष्ट्रामध्ये फारसं दिसत नाही अजूनही. मी आता परवाच लिहिलं होतं एका ठिकाणी, मराठी माणसाला काय झालंय, त्याला राज ठाकरेंविषयी पण वाईट वाटतं, त्याला पवार साहेब पण हवेत, त्याला फडणवीस पण पाहिजेत, मोदी देव माणूस आहे, त्यांना उद्धव ठाकरेंबरोबर जे घडलं ते आवडत नाहीये, त्यांना प्रकाश आंबेडकर देखील हवेत, काहींना अकबरुद्दीन ओवैसी देखील हवाय, आणि ह्या महाराष्ट्रामध्ये जेवढे काय आठवले वगैरे जे काय ते सगळेच त्यांना हवेत. मग ते प्रत्येकाला कुणाला 1 आमदार दिला, कुणाला 100 दिले, कुणाला 50 दिले, कुणाला 40 दिले, असं करून इथं जवळपास 15 पक्ष सांभाळलेत आपण. आणि मग तुम्हाला असं राजकारणाचं मग तुम्हाला असं दिसेल की इतर राज्यामध्ये, समजा तमिळनाडूचं तुम्ही उदाहरण दिलं, तिथे किती जास्तीत जास्त पक्ष 3, काही ठिकाणी 2. मग तुम्हाला असं दिसतं की एक तर सत्तेवर आणि दुसरा विरोधात आहे. आता इथं तुम्ही एवढी सगळी भेळ करून ठेवली आणि मग परत सामान्य माणूस म्हणणार की नाही, हे कोण कुणाशी युती करतो आम्हाला काही कळत नाही, मग आमची इच्छाच नाही. अरे तुम्ही कुणाला तरी संपवा. बरोबर आहे. इथे 2 ते 3च पक्ष ठेवा वाटलं तर. त्याच्यात पण जे असं काहीतरी घराणी वगैरे चालवणारे आहेत प्रस्थापित, ते पहिले संपवा, कारण ते तुमच्या माझ्या सामान्य माणसांना कधीच तिथं जाऊन देणार नाही. पण मग एक जो असा प्रचार चाललेला आहे की बीजेपी प्रादेशिक पक्षांना संपवण्याच्या मागे आहे, हे तुमच्या बोलण्यात म्हणजे ते खरं आहे का? नाही, असं काही कुणाचं असं काही एक हे नसतं काय एक कलमकार, कारण शेवटी जनता ठरवत असते. आता जनतेला जर वाटलं की हे सगळ्या बाकीच्यांना संपून टाकायचं आणि 2च ठेवायचे तर तसं होईल. आता लोकशाहीची रचनाच तशी आहे ना. त्यांना जर वाटलं 100 पक्ष आहे देशामध्ये जागवायचे तर 100 जागवतील. एकेकाळी अटल बिहारींनी जवळपास काहीतरी 50-50 लोकांना घेऊन तो सरकार राबवलंच की. लोकशाही पहिले आपल्याला समजून घ्यावी लागेल ना की जनता ठरवणार आहे. मग त्याच्यामध्ये अगदी 51% हे झालं बहुसंख्याकता. मग 49 असलं तरी त्या 2%नी तो हरला. मग कुणाला तरी असा दावा करता येणार नाही की मग इतके लोक नव्हते, मग तुमच्या 49% विरोधात आहे म्हणजे तुम्हाला अधिकार नाही. जनता ठरवणार, पण जनता सध्या इतकी कन्फ्यूज आहे महाराष्ट्रामध्ये, तरी मला अशी परिस्थिती दिसते. तुम्ही जसं म्हटलं की कोण कोणाबरोबर गेलं तेच कळत नाही. म्हणजे आज कळत नाही, त्याच्या मागचं कारणच सांगितलं ना मी की तुम्हाला जर सगळेच पाहिजे तर मग सगळेच राहणार. तुम्ही कुणाला तरी एक हाती सत्ता, तर कुणाला द्या, मी काय कुणाचं नाव वगैरे सांगत नाही, कुणालाही द्या. आणि मग तो कशाला कुणाला घेईल स्वतःच्या सोबत. मला सांगा, 145 हे बहुमत आहे महाराष्ट्रातलं का 146? तुम्ही दिले एखाद्याला 150. शरद पवारनं दिले, उद्धव ठाकरेंना दिले, भाजपला दिले, राज ठाकरे, कुणालाही द्या. आता तो घेईल का कुणाला? नाही घेणार. तुम्ही एकाला 100 देणार, एकाला 20 देणार, एकाला 40 देणार, मग ते काय करतील? म्हणजे हा नाईलाज जो आहे तो इथल्या जनतेने त्यांना दिला ना. मग तुम्हाला तक्रार करायचा अधिकार नाही, कारण तुम्हीच ती परिस्थिती ओढावून आणली आहे. कारण एक सशक्त सरकार कुठलंही ज्या प्रकारचे ठाम निर्णय घेऊ शकतं, ते असे जर तोडजोड असलेले ते नाही घेऊ शकत, आणि मग त्याचे परिणाम पण दिसत नाही. म्हणजे ज्याला आपण निर्णय म्हणतो. नाही, 2-3 पक्ष एकत्र आलेले ते तर आता आपण म्हणजे खूपच ही नवी गोष्ट राहिलेली नाहीये. पण माणसं सुद्धा खूप जास्त जे आहेत ती काँग्रेस पक्ष सोडून आता चव्हाण बीजेपी मध्ये सामील झाले. म्हणजे तिकडचे जे अगदी सुस्थापित नेते आहेत असे सुद्धा लोक एका रात्रीमधून येतात आणि बीजेपी मध्ये सामील होतात. तर वॉशिंग पावडर म्हणतात किंवा वॉशिंग मशीन म्हणतात. तर वस्तुस्थिती काय आहे? एकेकाळी म्हणजे माझ्या अकलेनुसार सांगतो, एकेकाळी ही परिस्थिती काँग्रेसबद्दल होती. कारण आज जे विरोधकांचं इंडिया आघाडी म्हणून जे आहे तिथे जी परिस्थिती होती ते जनता सरकार वगैरे मध्ये आपल्याला दिसायची की सगळेजण काँग्रेसमध्ये जाण्यासाठी उत्सुक असायचे, कारण काँग्रेसकडे सत्ता होती. म्हणजे शेवटी सत्तेचा खेळ हा. नाही, हा सत्ता कशासाठी
हा. मग सत्ता आहेच, हो, पाहिजेच आहे. पाहिजेच आहे, बरोबर आहे. हा. कारण मी काय ज्येष्ठ इतिहासकाराला असं विचारलं होतं की बाबा काय नेमकं शिवाजी महाराजांविषयी वाटतं. त्यांनी मला फार सुंदर उत्तर दिलं होतं की हम्म. त्यांना राजा बनायचं होतं काय, तर हो बनायचं होतं की, हम्म. पण ते कशासाठी बनायचं होतं, तर लोक त्याच्यातून हा. त्यांच्याबद्दलचं आपल्याला मूल्यांकन करता येतं. बरोबर आहे. तर मला पंतप्रधान बनायचं आहे का, तर हो. हम्म. तुम्हाला बनायचं, हो. हम्म. पण ते कशासाठी, तर बाबा माझं काय कुटुंबाची आर्थिक सुबत्ता यावी म्हणून, हम्म. काय जनतेचं कल्याण करायचं म्हणून, त्याच्यावर माझं आकलन होईल. हम्म, हम्म, हम्म. तर काँग्रेसमध्ये जात होते का, तर जात होते लोक पूर्वी. आता भाजपमध्ये येत आहेत का, तर येत आहेत. हम्म. त्याबद्दल मी असं म्हणतो हम्म. की आपण मुक्ती महबूबशी, काय ती मुक्ती काय होती ती हा. काश्मीरची ती हा. मेहबूबा, मेहबूबा. तिच्याशी युती करून हम्म. जर काश्मीरमध्ये 370 ठेवलंय, हम्म. काश्मीर तोडूनच टाकलाय भारतापासून, हम्म. तर म्हणता येईल हे नालायक आहेत. बरोबर. पण तिच्याशी युती करून आपला मतलब साध्य केला हम्म. की 370 हल काढून टाकलं ना, आता तो आपला पूर्ण पीओके सहित हो. आपला अविभाज्य अंग आहे असं घोषित करून टाकलं आणि ते ताब्यात पण घेतलं. हम्म. तर मग अशी युती ही चांगलीच आहे. हम्म. अशोक चव्हाण घेतले, हम्म. अजित पवार घेतले, हम्म. आणि आमके ढेमके म्हणून पण ते म्हणतात वॉशिंग पावडर आहे. आता अजित पवारांना घेऊन किंवा अशोक चव्हाणला घेऊन हम्म. मी जय श्रीराम म्हणणार नाही, हम्म. मी राम मंदिराच्या उद्घाटनाला जाणार नाही, असं जर कुठला भाजपवाला म्हटला तर तो नालायक आहे, तो पक्ष देखील नालायक आहे. हम्म. पण त्यांना आपल्या सोबत घेऊन हम्म. ज्यांनी कधी मोठ्याने म्हटलं नव्हतं जय श्रीराम, आज ते जय श्रीराम म्हणायला लावतोय. हम्म. हा उद्धव ठाकरे आणि भाजपमधला फरक आहे हम्म. की आज उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं त्या युतीसाठी, हम्म. की ज्याच्यासाठी त्या पक्षाचा जन्म झालाय. हम्म. आणि तोच पायच तुम्ही तो काढून हो. घेताय आणि म्हणते की माझी सत्ता येईल, तर तुमच्या इतके महामूर्ख तुम्हीच आहात. हम्म. कारण माझा जो कोर असतो तुम्ही तसंच ठेवायचा असतो हम्म. की मी माझ्याबरोबर अनेक लोक घेईन, हम्म. पण त्यांना माझ्या विचारावरती चालण्यास भाग पाडेल. हम्म. आता भ्रष्टाचाराबद्दल जर म्हटलं तर अगदी काय तुम्ही मी जरी उद्या जाऊन त्या स्थानांवरती बसलो हम्म. तरी काय असं तळ्या शेजारी जो बसतो तो थोडं पाणी चाखणारच आहे. या देशामध्ये काय या म्हणजे जेव्हापासून जग अस्तित्वात आलं त्या सत्ता स्थानांवर जे बसले त्यांनी तो उपभोग घेतलाय. कारण खर्च पण खूप असतात. अमेरिकेमध्ये डोनेशन उघड दिलं जातं, हो. भारतामध्ये दिलं जातं का? हम्म. अगदी हा मुलाखत जे ऐकणार आहेत त्यांनी कधी खिशातनं 10 रुपये कुठल्या पक्षाला दिले का? हम्म. पक्ष चालवायचे कसे? हम्म. आज समजा पुण्यासारख्या शहरामध्ये पक्षाची किमान 5-10 कार्यालय हवीत. हम्म. तिथं स्टाफ आला, स्टेशनरी आली, छापान आलं, हम्म. प्रसिद्धी विभाग आला, हम्म. ते कुठून द्यायचं? बरोबर. जो गरीब उमेदवार आहे त्याला आर्थिक मदत कशी करणार? हम्म. मग आपल्याकडे पक्षनिधी द्यायचा नाही हम्म. ना, मग तो कोणी इलेक्ट्रॉल बॉन्ड मधनं पण घ्यायचा नाही, हम्म. मग ते पैसे खाणार. हम्म. तो कुठला भाजपच नाही खाणार, तो काँग्रेस आलं तरी खाणार, पण आणि मग मला आणखीन कोणी तुम्ही मी आलो तरी खाणार ते. हो, आर्थिक पारदर्शिता आलेली आहे इलेक्टोरल बॉन्डमुळे, खरं तर तसं जर पाहिलं नाही, तर. त्याच्याबद्दल माझा एवढा काय अभ्यास नाही, पण मी साधं उदाहरण देतो. हा. ग्रामीण भागामध्ये मला वाटतं ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या हम्म. 2000च्या आत आहे हम्म. त्या सरपंचाला पगार आहे 800 रुपये. हम्म. आता मला सांगा आजच्या काळामध्ये 2024 मध्ये हम्म. जगामधला कोणता व्यक्ती 800 रुपयात राहू शकतो? याचाच अर्थ तुम्ही त्याला परहस्ते सांगितलं हम्म. की तू भ्रष्टाचार कर. बरोबर आहे. हं? कारण जो कुणी तो गांधीजींचा पुतळा असेल त्याला मी 800 देतो हम्म. आणि त्याला सांगतो की त्या 50 किलोमीटर लांबच्या त्या गावातून तू इथं पुण्यामधल्या झेडपीला ये, हम्म. आणि ती जी काही कामं आहेत म्हणजे काही एका फेरीत होणार नाही. हम्म. तुला 4 फेऱ्या झाल्या आणि ते काही ज्यांची कामं आहेत त्यांना घेऊन आला, तू काय त्यांना चहा पण नाही पाजणार का? एसटीचं तिकीट किती झालं हम्म. आणि कसं तो 800 रुपयात करेल? मग हा प्रश्न कोणी कुणाला विचारायचा नाही हम्म. की नगरसेवकाचा पगार 12,000 रुपये. आज पुण्यामध्ये 12,000 राहता येतं का? आपण ज्या फ्लॅटमध्ये बसलोय बरोबर. याचं भाडं 20,000 रुपये आहे. हम्म. मग त्या नगरसेवकाच्या मुलाबाळांनी काय भीक मागायची का की आमचा बाप समाजसेवक झाला मग आम्ही भीक मागतो? हम्म. का तो कुठला किराणा मालवाला म्हणणार आहे की नाही तुम्ही फुकट घेऊन जा, तुम्ही समाजसेवा करता? हम्म. का कुठली शाळा त्याला फी माफ करेल हम्म. आणि त्याच्या मुलांना अधिकार नाही का चांगल्या शाळेत शिकण्याचा? बरोबर. हम्म. तर हा विचार कुणाला करायचा नाही, फक्त मोठमोठं बोलायचं पुस्तकी. हम्म. रिअल प्रॉब्लेम काय काय? आहे? तर 2 प्रकारचे तत्वज्ञ असतात. एक म्हणजे समाजात प्रत्यक्ष जाऊन काम करणारे हम्म. आणि एक असतात इथं बसून काहीतरी फार मोठं बोलणारे. हम्म. तर ते असं बसून खूपच मोठं बोलता येतं कारण त्याला काहीच करायचं नसतं. हम्म. आणि जो समाजात जातो त्याला त्याच्या स्वतःच्या काही नीतिमूल्यांना एक मुरड घालावी लागते किंवा थोडंसं वळण द्यावं लागतं. हम्म. आणि मग तो इथं खुर्चीत बसलेला तो त्याच्यावर टीका करतो. बघा, तत्वांशी तडजोड केली त्याने शेवटी. अहो त्याला करायची होती कारण त्याला हा समाज बांधायचा होता, त्याला समाजाशी काहीतरी करायचं होतं. बरोबर आहे. तुला काहीच करायचं नव्हतं. हम्म.
तू काय घरी बसून सांगशील की सगळे श्रीमंत झाले पाहिजेत, करोडपती, कसे करायचे? हा, कुणीतरी काम करतोय 24 तास आणि कुणी काहीच करत नाही वर्षानुवर्ष, मग काय करणार तुम्ही? मग शेवटी परत तिथे येतं की स्वतः नागरिकांना हे सगळं समजून घ्यावं लागेल नीट, की प्रश्न निर्माणच कशाला होतात, आणि मग ते जर निर्माण झालेले असतील तर ते सोडवायचे कुठे, तर आपणच. कारण ही लोकशाही म्हणजे काय, ही आपली व्यवस्था आहे, ही निर्दोष नाहीये. पण सगळ्यात आता उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी एक उत्तम व्यवस्था आहे, म्हणून आपल्याकडे लोकशाही. बरोबर आहे. आणि जसं आता म्हटलं की गेल्या 10 वर्षामध्ये जसं आता इलेक्शन आलेत तर जाहीरनाम्याचं जाहीर वाचन केलं जाते, मोठे मोठे कार्यक्रम केले जातात. त्याला सोशल मीडिया म्हणा किंवा प्रमाण वाढल्यामुळे, समाज माध्यमांचं प्रमाण वाढल्यामुळे आणि त्याच्याबद्दलची चर्चा वाढल्यामुळे पण लोकांमध्ये पण खूप जास्त सजगता आलेली आहे ह्या बाबतीत आणि लोक आवर्जून वाचायला लागलेत. अदरवाईज कुठले जाहीरनामे आले, त्याच्यामध्ये काय कुणी प्रॉमिस केलंय आणि काय हे मोदी की गॅरंटी हे आता आपण उघडपणे म्हणतोय आणि त्यांनी त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर हा बदल पण मला असं वाटतं खूप जास्त सकारात्मक आहे. काल का परवाच एकाची चर्चा करताना म्हटलं की ते मोदी कुठं परदेशात गेले की लगेच तो काँग्रेसचा समर्थक कुठेतरी ते नेहरू त्या काळामध्ये कसे गेले, त्यांचं स्वागत कसं झालं असे व्हिडिओज किंवा फोटो बाहेर काढतो. तर मला असं वाटतं की नेहरू त्या काळामध्ये त्या देशांमध्ये जाऊन काही सन्मान मिळून आले असतील तर एक भारतीय म्हणून मला अभिमान वाटतो त्यांच्याविषयी. बरोबर. त्याचा वापर मी मोदींना हिनवण्यासाठी म्हणून करणार नाही. आणि आता नेहरू गेले त्यांच्या काळामध्ये, इंदिरा गांधी देखील गेले असतील, मग आता पुढच्या पंतप्रधानांनी जायचं नाही का बोलायचंच नाही काय? आता माझा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात नव्हतं झालं, मला नाही काही करता आलं स्वातंत्र्यासाठी, मग आता काय मी बोलायचंच नाही का? मग ते प्रत्येक वेळी काढणार की तुम्ही काय केलं स्वात, अरे आता नव्हतो मी, नव्हतं त्या नेहरूच्या काळामध्ये, गेले नेहरू, ते होते पंतप्रधान पहिले होऊन गेले. मी असतो तर मी गेलो असतो. ज्या काळामध्ये तर ज्या देशांमध्ये आता समजा युरोपमध्ये नेहरू नव्हतेच आणि गांधी पण नव्हता, राजीव गांधी, मग काय त्यांच्याकडे कम्प्युटर ना आले का त्यांच्याकडे धरणं बांधली नाही गेली? झालंच की ते. तुम्ही त्याचा वापर कशाला कुणाला हिनवण्यासाठी करता? हा झाला एक भाग. दुसरा एक काय वापर करतात की त्या काळामध्ये बघा नेहरूंना किती लोकप्रियता होती देशामध्ये, ते इतके टक्के मिळून आले होते. तर मग मला त्यांना विचारायचं, नेहरूंना जे जाहीरनामे आज जे वाचन केलं जातं एवढं, तर अगदी नरेंद्र मोदी काय खातात आणि काय कपडे घालतात याचा आरटीआय मधून मागवता तुम्ही. नेहरूंना मागवलं का कोणी? दुसरं, नेहरूंना मत देणारी जी जनता होती तिचा शैक्षणिक दर्जा काय होता? ते 100 मध्ये 5 शिकलेले. मोदींना मत देणारी जी जनता आहे ते 100 मध्ये 95 शिकलेले आहेत. मग ह्या मतदारांचं जे शैक्षणिक याचा तफावत आहे, पण ती तुम्ही घेणार का लक्षात? ती नाही लक्षात घेणार, ती सोयीस्कर नाही. अजून एक ते आर्ग्युमेंट असं करतात की नरेंद्र मोदींना 42% मतं पडली, याचा अर्थ त्यांना जवळजवळ 58% नाकारलं. मग नरेंद्र मोदींनी टेंडर घेतलं का या देशाचं 100% मतदान घडून आणायचं? त्या प्रत्येकाला तो अधिकार होता, तो नाही गेला, तर त्याच्यामध्ये तो काय, नरेंद्र मोदी काय करेल? आणि मग जे काही ते जे मतदान झालं त्याच्यातलं बहुमत यांना मिळालं म्हणून ते पंतप्रधान होणार. आता 272च एक हे बहुसंख्याक, आता त्यांच्या आले म्हणून ते होणार. तुम्ही कुठला हा नवीनच, मग समजा राजीव गांधी किंवा अजून कुठलं सरकार आलं होतं, त्यांना जवळजवळ 78% लोकांनी नव्हतं नाकारलं, म्हणजे नाकारलं होतं. मग काय त्यांना तुम्ही सत्ता दिलीच ना का, तेव्हा काढला हा मुद्दा. म्हणजे तुम्हाला काहीतरी एक चर्चा पण करताना काहीतरी लॉजिकने बोलावं लागेल ना, काहीतरी उगाच मनात आलं काहीतरी आणि आपलं बोलतं असं नाही चालणार. आता चर्चा होतीये ती 2045 पर्यंतच्या विकासाची किंवा विकसनशीलतेकडून विकसित भारत हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण चाललोय. आणि एक तुम्ही तरुण समाजकारणी, तरुण राजकारणी म्हणून ह्या सगळ्याकडे कसं पाहता? म्हणजे तुम्हाला खात्री वाटते का ती? 100% गेल्या काही वर्षांमध्ये न्यूज चॅनल्स असतील, माहिती अधिकाराचा एक तो जो कायदा असेल, न्यायालयांची जी नवीन अपडेट्स झालेत त्या विषयामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामधले काही असू शकतील, राजकीय याच्यामध्ये सोशल मीडिया आणि तसं सगळं जे काही आता आलंय या काळानुसार, त्याच्यातून इथला नागरिक फार ग्लोबल होत चाललाय, विचाराने प्रगल्भ होत चाललाय. आता त्याला ते कुठले तरी जुने नॅरेटिव्ह आणि तसं आणून त्याला फसवता येणार नाही.
म्हणजे नरेंद्र मोदींनी एखादं वाक्य बोललं तर ते खरं आहे का खोटं आहे ते त्याला 10व्या सेकंदाला लगेच कळतं आणि पूर्ण अमेरिकेपर्यंत पोहोचलेलं असतं ते. मग ते काय खातात पितात 24 तास त्यांच्यावरती ते नजर असतात. तर तेवढं ते सोपं राहिलेलं नाहीये. हे बघताना आता पूर्वी जे जाहीरनामे यायचे ते रस्ता वीज पाणी या तीन त्याच्यामध्ये वर्षानुवर्ष तेच. आता ते तर ते त्यांनी गृहीतच धरले की तर मिळायलाच पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त काय मिळणार आम्हाला, ज्याला मी नेहमी असं म्हणतो की पूर्वीचे जे आपल्या म्हणजे आई वडिलांचं जी पिढी होती ती एक बाहेर जेवायला गेलं ही त्यांची लक्झरी होती. ते पण म्हणजे काय तर बाबा एक काहीतरी रोटी वगैरे मागवली, एक भाजी मागवली, संपला विषय. आताच्या पिढीला सुरुवातीला सूप हवं, मुख्य जेवण हवं, मग डेझर्ट हवं, सोबत ड्रिंक हवं एखादं काही. आता ह्या पिढीला मुख्य जेवण म्हणजे लाईट, पाणी, रस्ता हे झालं मुख्य जेवण. पण त्याच्याशिवाय हे जे बाकीचे स्वीट वगैरे ते काय तर कुठंतरी एक पुरस्कार असतो खेळाविषयीचा. तो वर्षानुवर्ष राजीव गांधी खेलरत्न नावाने असतो की ज्या राजीव गांधींचा त्या खेळाशी काहीच संबंध नाहीये. मग ते कुठंतरी मोदी नावाचा एखादा आचार्य येतो आणि तो जाणतो की काय काय रेसिपी आवडेल यांना. मग तो त्याचं ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार करतो जे की इथल्या पिढीला आवडतं. या देशासाठी ज्यांनी पूर्ण आपलं आयुष्य घालवलं अशा नेताजींचा पुतळा तो त्या राजघाटावरती उभा करतो जे की इथल्या पिढीला आवडतं. 370 कलम असेल, राम मंदिर असेल, हे सगळे ते डेझर्ट आणि ते सगळे ते हे की त्या आजच्या पिढीला जे आवडत आहेत ते. आणि त्यातलंच त्यांना गांधी हवेत आजच्या पिढीला. पण ते काहीतरी जुन्या काळातले तसलं नाही की जुता जापानी, मग ते काही इंग्लिशतानी आणि ते फाटके कपडे. त्यांना ते गांधी खिशात हवे. त्यांच्या आजचे हिरो फार वेगळे आहेत. इलॉन मस्क, त्यांना मुकेश अंबानी या सगळ्यांविषयी फार आत्मीयता आहे. त्यांना ते सगळं जाणून घ्यायचंय, त्यांना ते सगळं हवंय. म्हणजे ते पूर्वीच्या सारखं ते दळभद्री जगणं वगैरे त्यांना ते नकोय. आणि त्याच्यामध्ये काहीच सुख नाहीये. जग कुठं गेलं आपण कशाला टांगा भारी आणि टॅक्सी, ते नया दौर नावाचा पिक्चर होता तो की ते टांग्याची आणि त्या टॅक्सीची काहीतरी रेस दाखवून तो टांगा जिंकतो. मग राहिला का टांगा? तुम्ही पिक्चर मध्ये दाखवलं म्हणून की ही लढत काय लावायची. तर त्या आजच्या पिढीला ते जास्तीत जास्त कळतंय. आता परवाच एक कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये आपले परराष्ट्र मंत्री आले होते. त्यांची जी एंट्री बघितली, त्यांच्या कार्यक्रमाला जी गर्दी बघितली, आत येण्यासाठीची धडपड बघितली नव्या पिढीची, ती बघूनच कळते की यांचा हिरो हा एस जयशंकर आहे. बरोबर. कारण तिथं अनेक कार्यक्रम होतात. मग तिथं जेवायचं आम्हीच देऊन बोलवावं लागतं, कुणाला पैसे देऊन भाड्याने माणसं आणावी लागतात. यासाठी स्वयंस्फूर्तीने चांगल्या घरातली माणसं आली होती. तर त्यांना ते परराष्ट्रामध्ये भारताचं काय चाललंय, गुंतवणुकीविषयी काय चाललंय, आपलं सामरिक काय चाललंय, त्यांचं सांस्कृतिक काय चाललंय भारताचं परदेशामध्ये, हे सगळ्यावर त्यांचं लक्ष आहे. आणि ही जी पिढी आहे म्हणजे मोदी जे म्हणतात 2047चा मी भारत बघतोय, तर ही पिढी जी पुढची आहे ती घडवणार आहे. आणि आजचे जे पंतप्रधान त्यांचं त्याच्यावर व्यवस्थित लक्ष आहे. म्हणजे आता परवा एक मी व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये त्यांनी ते जे भारतामधले लोकप्रिय गेमर्स आहेत त्यांना भेट दिली, त्यांनी बोलवलं त्यांना. तर मला सांगा असं कुणाच्या डोक्यामध्ये आता इथलं जर कोणी आमदार पण असेल तर त्याच्या पण डोक्यात येणार ते, कारण तो पण भेटायला मुश्किल आहे. बरोबर आहे. कारण आपण त्यांच्याकडे गेलो तर सांगणार साहेब झोपलेत. आपण पंतप्रधान थेट या तरुण विशीतल्या मुलांना भेटतो आणि तो जाणून घेतो. कारण गेमिंग हे फार मोठं क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक भविष्यकाळामध्ये होणार आहे. आणि त्याच्यातून तेवढे जॉब्स आणि इतर काही गोष्टी उपलब्ध होतील. कारण ते तयार करणं, त्याच्यामध्ये ते विक्रीपासून सगळं ती उपभोगणं इथपर्यंत अनेक गोष्टी आहेत. आणि त्या मुलांना जो तो उत्साह जाणवत होता की आज देशाच्या पंतप्रधान आम्हाला रिकग्नाइज केला, तो काय आनंद आहे. म्हणजे ती इन्फ्लुएन्सची त्यांनी बक्षिसं दिली. मी माझ्या पार्टनरला म्हणले की आपण ही वेळ आणू की हे आपल्याला मिळेल. आता कशातून एक तुमचा जेव्हा एक जननायक तुमच्यामध्ये येतो, जसं छत्रपती शिवाजी महाराज आले की त्यांनी इथल्यांना काय ते तलवारी वगैरे वाटत नाही बसलो, त्यांनी ती एक ज्योत निर्माण केली. तसा कुठलाही एक जननायक असतो. म्हणजे अगदी गांधीजी असतील, सावरकर असतील,
भगतसिंग असेल, पंडित नेहरू असतील, हम्म. यांनी इथल्या लोकांच्या मनामध्ये ती ज्योत निर्माण केली. बाबासाहेबांनी एक ज्योत निर्माण केली की आपण ही परिस्थिती बदलूया, हो हो आणि ते त्यांनी सक्सेस करून दाखवलं. बरोबर. तसंच कुठलाही योग्य पंतप्रधान हा त्या पिढीवरती एक प्रभाव सोडत असतो. हम्म. आज ते 2 वेळा बहुमतांनी निवडून आले, याचा अर्थ 100% इथली जनता त्यांना पसंत करते. तिसऱ्यांदा पण ते होणार आहेत. हो, ते काही लोकप्रिय असल्याशिवाय होणार आहेत का? बरोबर. तर तो प्रभाव दिसतोय की पूर्ण पिढीवरती त्यांचा प्रभाव आहे, की ज्याची फळं त्या दिवशी जयशंकर म्हटले की याची 25 वर्षानंतर तुम्हाला याची फळं अधिक तीव्रतेने जाणवतील. हम्म. तर तो जो भारत मी त्याकडे फार सकारात्मक याने बघतोय, की मी आज स्वतःला असं समजतो की मानवी इतिहासातल्या म्हणजे गेली 2000 वर्षांची तुलना केली हम्म. तर सर्वोत्तम काळात राहतोय. बरोबर. कुठल्याही म्हणजे आर्थिक आणि तत्सम कुठल्याही कायदा विषय क्षेत्रात जर बघितलं मी सर्वोत्तम काळात राहतो. बरोबर. पण माझी जी पुढची पिढी आहे ती त्यापेक्षा अधिक सर्वोत्तम काळामध्ये राहणार आहे. बरोबर आहे. ह्याच सकारात्मक नोटवरती आपण खूप विषयांवरती गप्पा मारल्या आणि तुमच्याशी गप्पा मारून मला खूप जास्त मजा आली आणि बऱ्याच गोष्टी समजल्या. तर ह्या विकसित भारताच्या स्वप्नाकडे आपण खूप सकारात्मकतेने पाहतो. ह्या पॉझिटिव्ह नोटवरती आपण थांबूयात. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र, जय हिंद. हा भाग लाईक करायला, चॅनल सबस्क्राईब करायला आणि हो शेअर करायलाही विसरू नका.